नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत झटपट, हेल्दी आणि खूपच चविष्ट अशी पालक शंकरपाळी रेसिपी। ही शंकरपाळी फक्त खायला स्वादिष्ट नाही तर महिनाभर टिकणारी असल्यामुळे ती कधीही खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। पालक शंकरपाळी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया। 1 चमचा मी इथे मीठ घेतला आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा मी आता लाल तिखट घेतली आहे, हाफ टेबलस्पून हळद घेतली आहे, 3 ते 4 टेबलस्पून मी बेसनाचं पीठ घेतलं आहे, 1 बाउल मी मैदा घेतलेला आहे, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि पालक शिजवून घेतलेला आहे। तर चला तर मग आता आपण हे पालकचे शंकरपाळी बनवण्यासाठीचं पीठ मळून घेऊया। आपण इथे मिरची, लसूण आणि पालकचे मिश्रण बनवणार आहोत। हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला पूर्ण बारीक करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आता आपले हे वाटण रेडी झालेले आहे। आता आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहोत। इथे मी मैदा घेतला आहे एका ताटामध्ये, यामध्ये मी बेसन ॲड करणार आहे। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून मीठ ॲड करणार आहोत। आता याच्यामध्ये मी ओवा ॲड करत आहे। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट आणि हाफ टेबलस्पून हळद ॲड करणार आहोत। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल ॲड करणार आहे आणि हे पीठ आपण प्रॉपरली मिक्स करणार आहोत, जेणेकरून आपले सगळे मसाले हे या पिठामध्ये मिक्स होतील। आता यामध्ये मी पालक, मिरची आणि लसणाचं वाटण जे केलं होतं ते ॲड करणार आहे आणि याला प्रॉपरली मळून घेणार आहे। आपल्याला ह्या पिठाला थोडं घट्टसर मळून घ्यावं लागणार आहे। आणि आपण ह्या पालकच्या ग्रेव्हीमध्येच याला मळण्याचा ट्राय करणार आहोत। जर थोडंसं लागेल तर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहे। मी आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे आणि अशा प्रकारे हे घट्टसर पीठ मळून घेणार आहे। आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे। आता मी ह्या पिठापासून पातळ चपात्या लाटण्यासाठी ट्राय घेणार आहे। आता आपल्याला हा गोळा चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे। आपल्याला ही चपाती जादा जाड पण नाही आणि जादा पातळ पण नाही ठेवायची आहे। आपल्याला ही चपाती सगळ्या बाजूने लाटून घ्यायची आहे। आता मी याचे शंकरपाळीच्या आकाराचे काप पाडत आहे। आपण हे काप शंकरपाळीच्या आकाराचे पण पाडू शकतो, नाहीतर गोल आकाराचे पण, पुरीसारख्या आकाराचे पण पाडू शकतो। मी एका प्लेटवर मैदा घेतलेला आहे आणि त्यावर ह्या शंकरपाळ्या ठेवत आहे। मी गोल आणि त्रिकोणी प्रकारच्या ह्या पालकच्या शंकरपाळ्या रेडी केल्या आहे। आता आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे। आपलं तेल तुम्ही पाहू शकता गरम झालं आहे। यामध्ये मी शंकरपाळी सोडत आहे। ही पालकची शंकरपाळी मी त्रिकोणी आणि गोल आकारामध्ये केली आहे। आपल्याला हिला मंद आचेवर तळून घ्यायचं आहे। आपली ही पालक शंकरपाळी तळत आलेली आहे। आपली ही पालक शंकरपाळी आता तळून झालेली आहे।
तुम्ही पाहू शकता आपली ही पुरी किती कुरुम झालेली आहे. मित्रांनो, आपल्या ह्या झटपट पालक शंकरपाळ्या तयार आहेत. ह्या कुरकुरीत शंकरपाळ्या तुम्ही चहा, दही किंवा लोण्यासोबत खाऊ शकता. कुटुंबासाठी, लहान मुलांसाठी किंवा अगदी प्रवासासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक झटपट रेसिपीसोबत. धन्यवाद.